नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू, या पक्षांनी घेतला मोठा पुढाकार। तर कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शिफारस केंद्र सरकारला करण्याची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यपालांकडे करण्यात आली आहे। राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल रमेश बैस यांची राजभवनावर भेट घेऊन निवेदन दिले आहे। या शिष्टमंडळात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्रकांत पवार, पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, प्रवक्ते अतुल लोंढे आदींचा समावेश होता। शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष अभिषेक घोसाळकर यांच्या गोळ्या घालून निगरून हत्या झाली। पुण्यात पत्रकार निखिल वागडे यांच्यावर पोलिसांच्या उपस्थितीत प्राणघातक हल्ला झाला। भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यामध्ये 2 लोकांवर गोळीबार केला। मीरा रोड येथे धार्मिक तणाव, तसेच सरकारने बुलडोझर चालवून गरिबांची घरे तोडली। जळगावातील भाजपचे नगरसेवक मोरे यांची गोळीबार करून हत्या करण्यात आली। यवतमाळमध्ये भरदिवसा एका तरुणाची हत्या झाली। राज्यात गुन्हेगारीला राजश्रय मिळत आहे, त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून करण्यात आली आहे। तेव्हा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल का, यावर तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।